तरुणांच्या जर तुम्ही विचारता आत्महत्येचं कारण, लग्न हा सगळ्यात मोठा त्यांच्या, लग्न होत नाही, हो बेरोजगारी वाढलेली आहे, बरोबर. त्याच्यामुळे हे सगळे लोक बाबा. आणि आपण काय केले माहितीये का, की नसलेल्या गोष्टी आपल्या आहेत असं भासवलं. बरोबर. हा म्हणजे बाबा ऍपल फोन वापरला तरच तुम्ही श्रीमंत. हा परवा एक व्हिडिओ पाहिला मी, ते आमचे BBC न्यूज वरती, ते फार सुंदर, मला आठवत नाही नाव त्यांचं. त्यांनी म्हटलं होतं आता राहणीमान उंचावलं पण जगणं दळभद्री झालं. बरोबर आहे ना ते. सुंदर वाक्य होतं की आज माझं काय म्हणणं आहे की आपल्याला, म्हणून मी मागे सांगत होतो की मी ठरवलंय मला आयुष्यामध्ये किती कमवायचं. मी बायकोला पण सांगितलं, तू कुमार मी कमेंट सांग केली ती, मला एवढं कमवायचे, त्याच्यानंतर जे येईल म्हणजे लाख 2 लाख रुपये माझी कमाई असेल, त्याच्यानंतर 15% इन्क्रिमेंट होत राहील दर म्हणजे वर्षाला. आणि त्याच्या पलीकडे जरी किती आलं तर ते तुकाराम महाराजांचं असेल. हे माझं ध्येय आहे. कारण जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही ना तोपर्यंत तुम्ही सुखी होऊ शकत. आणि मला एक साधं वाटतं की संचय जेवढा मोठा ना तेवढी लिकेज मोठी असतात. बरोबर. हो हे मात्र किती म्हणजे एखादं धरण मोठं असतं त्याला तर फुटण्याची भीती जास्त असते. काही तर आपण म्हणणार की नाही, पुरेपुरे हा संसार कर्म बळीवंत दुस्तर राहो निधी स्थिर एके ठाई निश्चय. तुकोबारा म्हणतात प्रपंच वसरो चित्त तुझे पायी मोरो. प्रपंच मध्ये पूर आला पाहिजे पण तो पूर वसरला पण पाहिजे ना. काही लोक गटा नाही खातात, ते त्यांना कळत नाही. प्रपंच नाहीसाव असं कोणी म्हटलेलं नाही. प्रपंच ओसरो म्हणजे एकदा आपली जर आयुष्याची इती कर्तव्य तर आपल्याला वाटलं अरे आपण आता कमवलंय, आता बास झालं. हे बास म्हणणं होत नाही लोकांचं. हो, त्याच्यामुळे अजून पाहिजे अजून पाहिजे अजून पाहिजे अजून पाहिजे. म्हणजे एवढं काय आमिषाचे मिशे गळगिळी मासा त्याला वाटतं नाही का अरे ते फारच सुंदर, पण त्याचा स्वतःचा घसा फाटतो. कारण हे आपण ह्या ज्या काही गोष्टी आहेत या संदर्भाने मला वाटलं की आपण तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांचा विचार घराघरात पोहोचवला पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराज पण अगदी 1675 ते 1645 ते 1674 29 वर्षे साधले. रयते स्फोटास लावणे हे मुख्य सूत्र आहे.